काहीतरी CO प्लस असं काहीतरी मार्किंग केलंय आणि इकडे ही बोट रेडी आहे कारण तिचं जायचं टायमाला जो की मी सांगत होते ना ही एकदाच निघते जेव्हा फुल होते त्यावेळी. आणि आता आम्ही सगळं निघालो. तर हे बघा कसलं छान वातावरण झालंय आणि ओ माय गॉड हे बघ कसं हे तिकडे हे असं तिकडे मला तर ह्यांनी घेतलेलं. जाऊ जाऊ तर पब्लिक आता आम्ही निघालोय बोट राईड करायला आणि ना म्हणजे खूप अशी हिंमत नाही करत पण आज फर्स्ट टाइम केली आहे. अजून तर काय असं फील नाही होते. आता मला लाईफ जॅकेट वेअर करायचं नाही आहे पण ते काढता येणे म्हणजे हा इकडे लाईफ जॅकेट आहे. आता हाईट पुरत नाही आहे. चला तुम्हाला दाखवते. हे बघा कसलं भारी इकडे सगळ्या बोट आहेत ना. द्या ना हाईट. मी चालले कुणालकडे पुढे आलो आता डायरेक्ट मी बोट चालवणार आहे. हे घे मला बाजूला इथे बसायचंय मला. वेअरच केलं पाहिजे का. तर आम्ही दोघांनी पण लाईफ जॅकेट वेअर केलं आणि मला ही कॅप यांना गॉगल नाही यांना गॉगल पण नाही. बिचारे मी सगळं प्रत्येक वेळी बाहेर गेले सगळं नवीन घेते आणि हे ना आहे तसंच आपलं साध्या भोळ्यासारखं निघतात. पण हा परत म्हणाल की तुझ्यावर सगळं खर्च होतं असं काही नाही आहे. म्हणजे ते घेतात पण मी पण माझं सगळं घेत असते. बरं मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांग. तर एवढ्या वेळा गोव्याला आली ना पण कधीच मी हे केलं नाही कारण प्रत्येक वेळी मी घाबरायची. ह्या लोकांनी फोर्स केलाय ह्या लोकांनी सांगितलं मी कशी येईल पण ह्या लोकांनी फोर्स केला की तुला बसायचंच आहे. म्हटलं चला ठीक आहे. परत गोव्याला येणं होतं पण ह्याच लोकांसोबत येणं होतं नाही होतं म्हणून चला एन्जॉय करू. तरी पण आता खूप कॉन्फिडेंटली बोलते. तिथे गेल्यावरच काय ते कळणार आहे. असं होतं मला डायरेक्ट श्वास बंद होतं.